नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संक्रांतीमध्ये आपण लहान मुलांची जी लूट करतो बोरन्हाण ज्वेलरी ती कशी तयार करायची। अगदी सहज पद्धतीने आपण घरीच तयार करू शकतो। यासाठी लागणाऱ्या वस्तू सहज मार्केटमध्ये उपलब्ध असतात आणि त्या वस्तूंचा वापर आपण लूट करण्यासाठी पण करत असतो। जसं चॉकलेट आहे, बिस्किट आहे, चिरंजी आहे, त्यातल्याच काही वस्तूंचा वापर आपण इथे ज्वेलरी तयार करण्यासाठी करणार आहोत। तर आपण अशा प्रकारे सुंदर अशी डिझाइन कशी द्यायची आणि काय काय वापरायचं तर बघा आजचा पूर्ण व्हिडिओ। आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या आपण घरी तयार करू शकतो। त्याचे मी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत। मी हलवा ज्वेलरी शेअर केली होती, त्यामध्ये मला कमेंट पण आली होती की छोट्या मुलांच्या ज्वेलरीचे व्हिडिओ शेअर करा, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी घेतलेला आहे इथे ग्लिटर पेपर आहे, परत आहे फेविकॉल, त्यानंतर घेतलेले आहे चिरंजीचे दाणे, त्यानंतर बारीक हलवा रंगीत, आणि हे धागा आहे बांधायसाठी, ज्वेलरीचा धागा आहे। त्यानंतर मँगो व्हाईट चॉकलेट घेतलेले आहेत। त्यानंतर मी काजू बिस्किट घेतलेले आहे। तर अशा प्रकारे मी सामान घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही काही पण वापरू शकता, तुम्हाला जे योग्य असेल ते वापरायचं। त्यानंतर मी ग्लिटर पेपरवर सुंदर अशी डिझाइन तयार करून घेणार आहे। तुम्हाला जी डिझाइन तयार करायची आहे ती पहिले पेन्सिलनी किंवा पेननी जे योग्य वाटते तुम्हाला त्यांनी तयार करून घ्यायची। सुंदर अशी डिझाइन तयार करून झाली की नंतर त्याला कैचीनी छान कट करून घ्यायची। या ग्लिटर पेपरमध्ये मी पहिले पण एक ज्वेलरी बनवली आहे, त्यामुळे हा कट पेपर आहे, नाहीतर पूर्ण पेपर लागत नाही, ग्लिटर पेपर अगदी थोडा लागतो। तर मी एका बाजूनी सुंदर अशी डिझाइन तयार करून घेतलेली आहे आणि त्याला कैचीनी कट करून घेत आहे। अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची त्याची। त्यानंतर त्याच पेपरमध्ये मी बाजूबंद आणि मनगटे पण तयार करून घेणार आहे। बाजूबंद आणि मनगट्यासाठी अगदी थोडासा पेपर लागतो, त्यामुळे पहिले मुकुट तयार करून घ्यायचं, त्यानंतर बाजूबंदाची डिझाइन तयार करणार आहे। बाजूबंद आणि त्यानंतर मनगटे ते अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पण तयार करता येते, त्यामुळे मुकुटला थोडं जास्त पेपर लागतो। तर मुकुट पहिले तयार करून घ्यायचा आणि मग उरलेल्या पेपरमध्ये आपण छान असे बाजूबंद आणि मनगटे तयार करू शकतो। ही आहे मनगटांची डिझाइन, अगदी सिंपल डिझाइन तयार करणार आहे मी। अशा प्रकारे डिझाइन तयार करून त्याला कट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपले मनगटे, बाजूबंद आणि मुकुट यांची डिझाइन तयार झालेली आहे। त्यानंतर मी त्यांना बांधण्यासाठी एक जो धागा घेतला होता ज्वेलरीचा धागा, तो मोठ्या सुईमध्ये ओवून घेते आहे आणि सगळ्या ज्वेलरीला तो धागा बांधून घेणार आहे। अशा प्रकारे पहिले धागा बांधून घ्यायचा। ज्वेलरी तयार झाल्यानंतर जर धागा बांधायला गेलं तर ज्वेलरीचे जे चिरंजीचे दाणे राहतात ते निघण्याची शक्यता असते। त्यानंतर आपल्याला ज्वेलरीला जे वस्तू चिपकवायची आहे, मी इथे चॉकलेट, बिस्किट आणि चिरंजीच्या दाण्यांचा वापर केलेला आहे। त्याऐवजी तुम्ही कुंदन, फुलं किंवा काही पण वापरू शकता। तर ते फेविकॉलनी चिपकवणार आहे। मागच्या वेळेस मी ज्वेलरीचा जो व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मला कमेंट आली होती की इथे फेविकॉल ऐवजी पाक वापरला तर जमणार नाही का। पण पाक जरी आपण यूज केला तरी पण हे सगळं आपण ज्या पेपरवर चिपकवत आहोत तो ग्लिटर पेपर आहे, तर त्याची झिंक सगळ्या वस्तूंना लागते, त्यामुळे आपण त्या वस्तू खाऊ शकत नाही। तर म्हणून पाक ऐवजी फेविकॉलच वापरायचा। अशा प्रकारे मी फेविकॉलचा वापर करून सर्व वस्तू चिपकवून घेणार आहे। ज्या प्रकारची डिझाइन तयार करायची आहे त्या प्रकारचं सगळं चिपकून घ्यायचं आहे। मी इथे अशा प्रकारे बिस्किट आणि चॉकलेटची डिझाइन तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर याच्या बाजूला मी रंगीत हलवा जो आहे त्यातल्या काही दाण्यांचा वापर करणार आहे। तर त्यासाठी मला हलव्यातला जो रंग हवा होता त्या रंगाचा हलवा वेगळा करून घेतलेला आहे। मी इथे आकाशी रंगाचा हलवा चिपकवणार आहे। अशा प्रकारे फेविकॉलच्या मदतीने चिपकवायचं आहे आणि हे चिपकल्यानंतर लवकरच उन्हामध्ये ठेवावं लागते।
अशा प्रकारे मी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि हे सगळं झालं की लगेच मी उन्हामध्ये वाळवणार आहे। अशा बाजूला मी मोठी चिरंजी लावणार आहे। मोठ्या चिरंजीने हलव्याचे दागिने जे आहेत ते छान उठून दिसतात, त्यासाठी मी मोठ्या चिरंजीचा वापर करते। तर अशा प्रकारे आपण मोठ्या चिरंजीने छान डेकोरेशन करून घेऊ आणि हे सगळं लावून झालं की मी लगेच याला उन्हात वाळवून घेणार आहे। त्यानंतर मी बाजूबंद तयार करणार आहे। बाजूबंदामध्ये अगदी सिंपल डिझाईन टाकलेली आहे। मध्ये मी बिस्किट चिपकवणार आहे। त्यानंतर वरच्या बाजूला रंगीत हलवा आणि खालच्या बाजूला चिरंजी अशा प्रकारे चिपकवून घ्यायचं। सगळं फेविकॉलने चिपकवणार आहे। अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ मी शेअर केलेले आहे, तर ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यामुळे तुम्हाला घरीच वेगवेगळ्या वस्तू कशा तयार करायच्या याची आयडिया येत जाईल। अशा प्रकारे बाजूबंदाची डिझाईन तयार झालेली आहे। त्यानंतर आहे मनगटे। मनगटे असे पण करता येईल, नाहीतर मी परत यानंतर सांगणार आहे ते पण डिझाईन छान दिसेल, कारण मनगटे हाताला अगदी छोटेसे बांधायचे असते, त्यामुळे मी मनगट्यांना अगदी सिंपल डिझाईन दिलेली आहे। अशा प्रकारे सर्व ज्वेलरी तयार झाल्यानंतर ते उन्हात ठेवून दिलेली आहे। त्यानंतर बघूया आपण की गळ्यात घालायचा जो हार असतो तो कसा करायचा। त्यानंतर मी गळ्यात घालायचा हार तयार करणार आहे। त्यासाठी मी जाड सूत घेतलेला आहे। सूत सुईमध्ये ओवून घ्यायचं आणि मी हा हार चॉकलेट आणि बिस्किटच्या मदतीने करणार आहे। त्यामध्ये मी चिरंजी घालणार नाही आहे, फक्त बिस्किट आणि चॉकलेटच ओवणार आहे। बिस्किट ओवताना थोडे हलक्या हाताने ओवायचे, कारण ते तुटण्याची शक्यता असते। चॉकलेट ऐवजी आपण दुसरे कुठले पण चॉकलेट घेऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट घेऊ शकतो, किंवा यामध्ये लाह्यांचा पण वापर करू शकतो। अशा प्रकारे चॉकलेट आणि बिस्किटचा सुंदरसा हार तयार झालेला आहे। त्यानंतर चिरंजीचा हार कसा करायचा हे बघूया। मी थोडेसे गोल्डन मनी घेतलेले आहे, ते दुसऱ्या धाग्यामध्ये ओवून घेते आहे। ओवण्यापेक्षा धाग्याला धागा बांधून जर आपण अशा प्रकारे मणी टाकले तर लवकर आपलं काम सोपवून जाते। मणी दुसऱ्या धाग्यामध्ये ओवत बसावं लागत नाही। थोडेसे मणी दुसऱ्या धाग्यामध्ये घेऊन घ्यायचे आणि शेवटचा मणी धाग्यातून निघाला नाही पाहिजे यासाठी अशा प्रकारे लॉक करून घ्यायचा। यामुळे धाग्यातले मणी धाग्यातून निघून जाणार नाही। त्यानंतर एक एक मण्याच्या फरकाने मी त्यामध्ये चिरंजी फसवते आहे। डबल धागा घेतलेला आहे, त्यामुळे मधात चिरंजी आपल्याला टाकता येईल। एक एक मणी सरकवून त्यामध्ये चिरंजी फसवत जाते। मणी एक ठेवा, दोन ठेवा, आपल्याला जेवढे मणी मध्ये मध्ये ठेवायचे आहे, दोन पण मण्यांचा डिस्टन्स ठेवू शकता। तर जेवढ्या मण्यांचा डिस्टन्स ठेवायचा आहे तेवढ्या मण्यांचा डिस्टन्स ठेवायचं। मी एक एक मण्यांचा ठेवत आहे आणि याचाच वापर आपण मनगटे बनवायसाठी पण करू शकतो। याचे मनगटे पण सुंदर दिसते, किंवा बाजूबंद म्हणून पण याचा वापर करू शकतो। तर गळ्यातली माळ तयार करते आहे मी। गळ्यातली माळ पण ठेवू शकता, किंवा मनगटे पण करू शकता, बाजूबंद पण करू शकता। अशा प्रकारे सुंदर चिरंजीची माळ तयार होईल। चिरंजी मधात फसवली की लगेच दुसरा मणी तिथे जवळ आणून असं टाईट करून घ्यायचं, जेणेकरून चिरंजीचा धागा जो आहे तो ढिला होऊन चिरंजी निघून नाही गेली पाहिजे। हा हार करायला थोडा वेळ लागेल, थोडा आरामात करावा लागते। घाईने केलं तर चिरंजीचे दाणे निघण्याची शक्यता असते। एक जरी दाणा निघाला तर पूर्ण दाणे निघतात, त्यामुळे अशा प्रकारे एक चिरंजीचा दाणा टाकला की मण्याने टाईट करत जायचा। आणि शेवटी मी ज्वेलरीचा जो धागा होता तो त्याला बांधून घेणार आहे दोन्ही बाजूनी। अशा प्रकारे जेवढा लागते तेवढा बांधून घ्यायचा, छान टाईट बांधायचा। यामुळे आपण गळ्यातला जो हार आहे तो छोटा मोठा करू शकतो। अशा प्रकारे सुंदर असा हार तयार झाला आहे। अशा प्रकारे आपली सुंदर अशी ज्वेलरी तयार झालेली आहे। परत एक दुसरी डिझाईन टाकली आहे, त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा।
प्रकारे कापसाचा वसा काढून आपण रोजच्या वापरासाठी वाती कशा तयार करायच्या, फुलवाती कशा तयार करायच्या, त्याचप्रमाणे वेस्ट वस्तू ज्या आहे टर्किशच्या टॉवेलपासून सुंदर अशी कुंडी, त्याचप्रमाणे मॉपचं जे रिफिल असते त्याचा आपण कसा वापर करू शकतो, सुंदर अशी कुंडी तयार केलेली आहे। तर यांचे जे व्हिडिओ आहे ते माझ्या चॅनलवर शेअर केलेले आहे। अशा प्रकारे आपण बऱ्याच वेस्ट वस्तूंचा वापर कसा करू शकतो, त्याचप्रमाणे रांगोळीमध्ये शेडिंग कशी द्यायची, याचे बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर मिळेल। तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।